आज आम्ही पत्रादेवी येयल्यात. विषय एकदम गहन असा. खरं म्हणजे हो प्रॉब्लेम इतलो हे झालेलो असा की प्रत्येक हैसरले स्पेशली आमच्या गावातल्या लोकांक पयलीं सफर जावपाक जाल्यात आमी. कारण जो ह्यो कितें आसा तेजे न्यू टॅक्नॉलॉजी वापरल्या सरकाराचे तेचे आमी वेलकम करतात, प्रश्नच ना. पण ह्या टॅक्नॉलॉजीचो फायदो आमच्या लोकल लोकांक कितलो आनी तोटो कितलो हेचेर विचार करपाक जाय. आमी खरें म्हणजे पेडण्याचे लोक मॅक्झिमम खरेदी करपाक येतात बांद्यार, जो एकदम कनेक्टेड आनी बरो बाजार सादारण. किंवा बांद्याचे लोक पण हितूर येतात. आमचे 4 फावटी ह्या रोडा वयल्यान गाडयो वयतात. आमचे गाडयो फार जुन्यो असतात, 10 वर्सां 15 वर्सां. तेचे कितें तर PUC नासतले कितें आसतले, तेची किंमत त्या गाडयेची 2000 ते 5000 आसतली. पण ह्या आमच्या लोकांक जर चलन्स येवपाक लागले ते 10-10, 20-20 हजाराच्या एमावंटाचे येयलेल्या. एक तर PUC ना म्हणून, आनी कितें ना, लायसन ना, हेल्मेट ना, अशें जे येता ते भरमसाट. पण मजा म्हणजे कितें, येयले चलन थंयसर एक मनीस ताका गायड करपी कोणूच ना. म्हणजे बाबा कशें कितें आहा, हे आमच्या लोकल लोकांचो प्रॉब्लेम आहा. सो सरकारा कडेन हांव मागता, जर हे चलन हे येतात, जर कितें येतात त्याच्यासाठी एक प्रिकॉशनल एक वर्कशॉप किंवा जागृतताय आमच्या पेडण्याच्या लोकांसाठी पयलीं दिवचीच. आणि जेणे करून ती जागृताय जातली आनी मागीर तुमी इफेक्टीव करा, म्हणजे तेजेर हरकत ना. ह्यो जालो एक लोकल लोकांच्या गाड्यांचो. आज आमचे पत्रादेवी ही वेलकम करण्यासारखी गोष्ट असा. गोव्याच्या राज्यात येणारे बरेचसे भरमसाट जे आमचे टुरिस्ट येतात ते हैसर येतात. त्यांचो प्रॉब्लेम जाता, तांकां कडेन खंय धड खबरय आसा ना कितें आसा. जेन्ना गाडी वयता लगेच त्याचे पेपर आसतना सुद्दां ताका थंय चलन येयलेलें आसता. ताका ते दाखयता दिसता तो सरप्रायज जाता आनी तो हडू सहज थंय फिरता, कोण हा कितें आसा. आतां आमच्या समोरच एक मनीस महाराष्ट्राची गाडी येयल्ली, ताका चलन येयलें PUC ना म्हणून तुका 10,000 चलन. तो हडू येयलो RTO कडेन येयलो. RTO ऑफिसराक त्यांनी विचारले. RTO म्हणटा म्हजे कडेन काय ना. पुलीस म्हणटा म्हजे कडेन काय ना, म्हाका खबर ना, तुवें तें फारीक करूंक जाय. म्हाका दिसता ह्या सरकारान आमच्या स्पेशली ह्या हैसर एक कावंटर अपॉयंट करचे. तुमचो कावंटर जर तुमचो जर ऑफिस जर पणजे आसलो राजधानीत, जर तो कनेक्टेड आसा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक, ट्राफीक सेलाक आणि IT डिपार्टमेंटाक, तिनूय सेल, त्यांचं तिनूय सेलाचो एक कावंटर हैसर आसतो, जेणे करून ते कम्युनिकेशन जावन तांकां सांगू शकतात. कित्याक ह्यो जो पोल्युशन असले त्याचे स्वता कडेन आसलेले त्याची हार्ड कॉपी आमी पळयली, ताका ती अपलोड हे ते करपाक सगळ्यांकच कळटा अशा गोष्टी ना. सो त्याच्यासाठी ही यंत्रणा हैसर सरकारान बसोवपाची, ही म्हजी आमच्या मिशन फॉर लोकल ट्रान्सपोर्ट ताका मागणी आसा. आणि स्पेशली माझ्या पेडण्याच्या लोकांच्या गाडयांसाठी ह्याच्यासाठी जागृताय करपाची खूप गरज आसा. ह्या तिनूय सेलांनी येवन आमच्या हैसर पत्रादेवी, पेडण्या, धारगळी सारख्या गावांत ही जागृताय मोहीम राबोवची. आम्ही सुद्धा त्यात सामील जातले आणि लोकांच्या नजरेक हाडून दितले. आयज युग आसा IT डिपार्टमेंटाचो, मान्य करता, पण तेचो दुरुपयोगच जावंक जायना. जर तेचो दुरुपयोग जाता जाल्यार लोक रस्त्यार येवपाक वेळ लागचो ना आनी आमकां ताका साथ दिवचीच पडटली. ताका लागून सरकारान इमिजिएटली जागृत जावन हे कावंटर्स उबे करचे, ही म्हजी तेंच्या कडेन प्रांजळ मदत. आमी पत्रादेवी चेक पोस्टार आसा. आमकां अशें जाणून येयलें की हांगा जो स्कॅनर आसा ती व्हेकल पास जाल्या उपरांत भरमसाट चलनां येवपाक स्टार्ट जाल्ली आहा. आनी आतांच आमी एका टुरिस्टा कडेन उलयताले, जर तेचे PUC आसा, वॅलीड आसा PUC, तरी ताका 10,000 फायन इल्ले. आनी ताका आतां त्या टुरिस्टाक तो वचपाक कोल्हापूर कशें कितें ती कशें करप हे प्रश्नचिन्ह आसा. मागीर त्या इन्स्पेक्टराक त्यांनी विचारलें कशें करप, तर तेंचें ऑफिस आहा पणजे आनी हांगा तेंचो कोणूच ना. मागीर ताका तो ऑनलायन म्हणटा, तो एपार हें कर म्हणटा, ते हें करता ते करता म्हणटा. तेंचे वचप रावतले, फुडलीं कामां आसतात आनी कितले वरां हांगा रावप. ह्या आतां ह्यो उनाळो असो आहा की हांगा रावप पॉसिबल ना, जी गरमी जाता तरी ते बाबडे हांगा ट्युरिस्ट इल्ले तळतळटात. हेही आमी म्हणटा, आमी वेलकम करता ट्युरिस्ट लोकांक आनी हांगा ट्युरिस्टांचे हाल हे जातात. आनी आमकां हांगा पेडण्याच्याय लोकांक 20-20 हजार फायनी येयल्लेले आसा. आनी हे बारीक गाडी आतां एक व्हॅल्युएशन आहा 10,000चे टू व्हिलरीचे, एक सेकंड हँड आसा जाल्यार, आनी ताका तालावां येता 20-20 हजार. ही दुख्खाची गजाल आसा. ही ताबडतोब बंद करूचें आनी नाल्यार हांगा तरी कोण तरी बसोवचें. ही आमची मिशन फॉर लोकल जी मागणी आसा ती ताबडतोब बंद जावचें. आणि त्या IT सेला अंडर ह्यो ज्यो गोंयान गाडयो येतात तेंचे जर सगळे पेपर जर सारखे ना त्याच्यासाठी त्यांना फायन येतात. खुबशा लोकांक आमी आतां हांगा तरी उबे आसात. आमकां अशें निदर्शनां जालें की काही लोकांचे डॉक्युमेंट्स रेडी आसात पण तांकां फायनी आयले.
मग त्यांच्यानी कोणाकडे एक्झॅक्ट अप्रोच जावप कोणाक ते चालव जावप की आपले पेपर सारखे आसात हे कोणाक दाखवप हो एक मोठो प्रश्नचिन्ह हांगासर तयार जाल्लो आसा. कारण IT सेलाचें ऑफिस हे पणजे आसा हांगासर ह्या लोकेशनाचेर तेंचो कोणच मुडीच ना किंवा जर कोण इन्क्वायरी करतलो किंवा आनी कितें करतलो जाल्यार कोणच मुडीच ना. सरकारान त्वरीत हांगासर एक सेपरेट एक तेंचो सेल ओपन करचो जेणे करून कोणाचे डिस्ट्रिक्ट हें आसा तर तेंचें निदान थंयसर दाखोवपाची. आयज RTOची अशी हें आसा की आयज नंबर प्लेट सुद्दां सारकी ना HRCC नंबर प्लेट जर ना तेका सुद्दां तालाव येता. पण हांव तुमकां सांगूंक सोदता की आमच्यो सुद्दां गाडयो आसात आनी जे नंबर प्लेटीचे सरकार मान्य ज्यो नंबर प्लेटी आहात ह्यो नंबर प्लेटी जर तुमकां जायो जायत. म्हाजी एक आयशर गाडी आहा हांवें जेन्ना पासिंग गाडी केली तेन्ना म्हाजी नंबर प्लेट तिका येतले लोकेशन जेन्ना दाखयलें हांवें 1250 रुपया भरले. लोकेशन आमकां दोन दाखोवपाक लागले एक बेंगलोर आनी एक बेळगांव. आता बेंगलोर आनी बेळगांव आमी आमचे ट्रक व्हरून ते नंबर प्लेटी लावच्यो काय हो मोठो प्रश्न आसा. आनी थंय जर गाडी आनी ते सील करून नंबर प्लेटी लायतात हांगासून 3 राज्याचे परमीट टॅक्स भरून आमी ते बेळगांव नाजाल्यार बेंगलोरा गाडयो व्हरून ते फक्त नंबर प्लेटी लावच्यो काय. निदान सरकारान आपली जी काय हे आसा ती पहिली आधी व्यवस्थित करची त्याच्या उपरांत हे असली जी काय लफडी आहात ती चालू करची. दुसरी गोष्ट आमच्या अशी निदर्शनां आयली की हांगासर पत्रादेवी हांगासर जे टुरिस्ट येतात आनी कोण येतात तांकां बाबड्यांक कांय खबर नासता ते हांगासर पयलींच जर बेजार जर जाली जाल्यार हांगासरूनच ते परतून वचपाची शक्यता चड आहा. ताका लागून जे हे आसात सोयी आसात ते त्वरीत हांगासर सोयी करचे अशी माझी एक त्यांच्या कडेन कळकळीची मागणी आसा. तालाव कधी आला तुम्हाला? परवा दिवशी आलतो. हा परवा दिवशी आलतो. म्हणजे आज येताना आला ताला. हा आम्हाला वाटलं इथंच करायचं असेल ती पण त्यावर काय प्रोसेस लिहिली नाही काय नाही. 10,000 रुपये कमी झाले काय. काय म्हणता याच्याविषयी तुम्ही? एवढी आता रक्कम तालाव म्हणजे कोण तर पाहिजे ना इथे व्हॅलिडेशन करायला. ऑटोमॅटिक सिस्टम मध्ये फॉल्ट असेल तर काय आणि करायचं. तुमचं डॉक्युमेंट असताना आपल्याकडे PVC आहे ना सर्टिफिकेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं तर ते जर सिस्टीम मध्ये फॉल्ट असेल तर सगळ्यांना 10,000 बघितलं पण नंबर जो आहे ना डिस्प्ले पण झाला नव्हता आमचा लवकर. 3 गाडी आमच्या पुढे गेले होते तरी त्याचा नंबर म्हणजे नंतर न डिस्प्ले झाला होता. आम्ही आमची गाडी ज्यावेळी- डिजिटल नंबर झाला नाही डायरेक्ट 10,000 रुपये फाईन आले. अवघड आहे असं. PUC साठी पण 10,000 हे व्हॅलिड नाही आहे ना. 1000 रुपीज तुम्ही बघितलं तर 1000 रुपीज आहे. आता ते व्हॅलिड सांगा काय स्पष्ट बोला. तुम्ही सांगा तुम्हाला काय काय झालं ना इन्सिडेंट आता आणि परत नाटक हे जाताना 10,000 येताना 10,000 20,000 फाईन लागला मला आणि मी ते काय एग्रीमेंट करायचं परत बसलो. माझ्या पूर्ण ट्रिपचे खर्च पण 20,000 आला नसेल. हे बोला असं जर चाललं तर मग गोव्याला येणार कोण. आता किती आला फाईन एकूण सगळा? 20,000 20,000 आला. परवडायचं. PVC नाही PVC आहे तुमच्याकडे. PUC पण आहे आमचा बघणं फक्त आहे. हा. PUC 12/5/2026 पर्यंत आहे, आहे हा. हा PUC हा. आणि गाडी नंबर MH51A 0216 हा. आणि तुम्हाला आम्ही व्हिडिओ पण दाखवू. हा. ह्याच नंबरनी आम्हाला फाईन पडलेला आहे हा. मगाशी म्हणजे 2 दिवस पूर्वी आणि आता पण नॉट अप्रूव्ड म्हणून आलेला आहे. हा. PUC एक्सपायर्ड म्हणून. हा. तर सामान्य PVC लोकांनी एक्सपायर्ड म्हणून आला म्हणजे हा. अजून ते समजा. हा. सामान्य लोकांनी कसं करावं मग यांनी असं केलं तर? 20,000 फाईन बसल्यावर कशाला गोव्याला कोणी यायचं पुढच्या हा. तुमची मागणी काय आहे? जोपर्यंत सारखं होत नाही तोपर्यंत काढून टाकावं. बंद करून टाकायचं. जरी ऑटोमॅटिक ठेवला तरी पुढं कोणतं ठेवा नाही रिस्पॉन्सिबल पर्सन जो लगेच तुम्हाला हे करून देईल की बाबा व्हॅलिड नाही. ते बोलतात ऑनलाईन करावं लागतं 12 तासाच्या अदरवाईज ऑनलाईन पण नाही झालं पणजीला यायला लागेल. पणजीला कशाला तुम्ही पणजीला येणार मुंबईला असणार